नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इथं 5 मे रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते अभ्यासणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी तुम्हाला माहितच आहे आपण कंबाईन ग्रुप सी साठी एक बॅच सुरू केलेली आहे. 1 जूनला परीक्षा होणार आहे. 1 मंथ रिव्हिजन बॅच आपण सुरू केलेली आहे. लेक्चर सुद्धा सुरू झालेलं आहे. ही बॅच 499 ची असणार रिव्हिजन बॅच. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. या बॅचमध्ये लाईव्ह प्लस लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, PYQ सगळं एका महिन्याचं नियोजन तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर जर बघितलं तर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपण विजयश्री बॅच, त्याचबरोबर एक लक्ष्य बॅच आहे, ती सुद्धा ग्रुप सी ची एक्झामसाठीच आहे. फक्त यामध्ये फी जास्त आहे आणि फी जास्त काय आहे तर यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज नोट्स बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी 2025 ची एक्झाम होणार, त्यासाठी फाउंडेशन बॅच 2 आपण सुरू केलेला आहे. आणि कंबाईन ग्रुप बी ची जी काही मुख्य परीक्षा आहे त्यासाठी आपण यशस्वी बॅच सुरू केलेली आहे. या बॅचेसमध्ये आता काही बॅचेसमध्ये तुम्हाला या सगळ्या नोट्स मिळून जातील. ज्या रिव्हिजन बॅचेस आहे त्यामध्ये नोट्स नाही आहे आणि त्याचबरोबर जे काही रेग्युलर बॅचेस आहे त्यामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. चला तर मग सुरू करूया आजचं लेक्चर. पण तुम्हाला या बॅचेस कुठे मिळणार आहेत? अभ्यास मित्र ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. टेलिग्राम चॅनल आणि आपलं इंस्टाचं पेज सुद्धा जॉईन करून ठेवा. यावर अभ्यासविषयक रील्स आपण शेअर करत असतो. सुरुवात करूया 5 मे रोजीचं करंट अफेअर्स. किती? 5 मे रोजीचं करंट अफेअर्स. तर बघा, पहिला क्वेश्चन, मे 2025 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर बोर्ड जे आहे, ॲडवायझरी बोर्ड, तर याचे प्रमुख म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे मित्रांनो आलोक जोशी. आलोक जोशी यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते माजी रॉचे चीफ आहे. ठीक आहे, आपली जी काही रिसर्च अनालिसिस विंग म्हणजे गुप्तहेर संघटना जी आहे रॉ, ठीक आहे, तर तिचे माजी प्रमुख आहे आलोक जोशी. यांची नियुक्ती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ जे आहे, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझरी बोर्ड जे आहे, त्याचे प्रमुख म्हणून करण्यात आलेले आहे. त्यांनी PS राघवन यांची जागा घेतलेली आहे. कुणाची जागा घेतली? तर PS राघवन यांची जागा घेतलेली आहे. ठीक आहे, यानंतर ह्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगितले. यानंतर पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ जे आहे तर ही भारताची एक उच्चस्तरीय सल्लागार संस्था आहे, संरक्षण विषयक सल्ला देते. 1998 ला स्थापना करण्यात आली होती, नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. आता काही महत्वाच्या संस्थेवर महत्वाच्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आलेली आहे, ती आता आपण बघून घेऊया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गव्हर्नर बनलेले आहे पूनम गुप्ता. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बनले आहे सोहिनी राजोला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिव बनलेले आहे निधी तिवारी. इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष बनलेले छल्ला श्रीनिवासलू शेट्टी. पहिल्या महिला कायदा सचिव बनल्या अंजू राठी राणा. यावर 100% प्रश्न विचारला जाईल बघा. कार्यकारी संचालक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये बनलेले आहे अजित रत्नाकर जोशी. संरक्षण खात्याचे प्रमुख नियंत्रक बनलेले आहे डॉक्टर मयंक शर्मा. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचे 11वे अध्यक्ष तुहिनकांत पांडे. यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जाणार. ठीक आहे, रतन टाटा एंडोन्मेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष एन चंद्रशेखरन. सशस्त्र सीमा बलचे नवीन अध्यक्ष अमृत मोहन प्रसाद. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंटिन्यू चर्चेमध्ये असते तेजस विमानामुळे, तर तिचे नवीन चीफ मॅनेजिंग डायरेक्टर बनलेले आहे DK सुनील. तिसरा क्वेश्चन, दुसरा इथं टाकायचं राहून गेलं वाटतं. तर तिसरा क्वेश्चन, कॅनडाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहे? तर कॅनडाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे मार्क कार्नी. कॅनडाचे जुने पंतप्रधान होते जस्टिन ट्रूडो. ठीक आहे, तर त्यांची जागा आता मार्क कार्नी यांनी घेतलेली आहे. तर जस्टिन ट्रूडो यांच्याकडून त्यांनी पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे. मार्क कार्नी जे आहे मित्रांनो ते कॅनडाच्या लिबरल पार्टीचे व्यक्ती आहे. ठीक आहे, मग मार्क कार्नी लिबरल पार्टीचे पंतप्रधान बनलेले आहे. लिबरल पार्टीचे व्यक्ती आता एक पंतप्रधान बनलेले आहे. मग यापूर्वी कोणत्या पार्टीचा पंतप्रधान होता कॅनडामध्ये? तर जस्टिन ट्रूडो सुद्धा लिबरल पार्टीचेच पंतप्रधान होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि मार्क कार्नी हे 24वे कॅनडाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. कॅनडाची राजधानी ओटावा, कॅनडियन डॉलर चलन आहे. मार्क कार्नी पंतप्रधान आहे. उत्तर अमेरिका खंडामध्ये कॅनडा आपल्याला बघायला मिळतो. आईस हॉकी तिथला राष्ट्रीय खेळ आहे. कॅनडाला जगातील सगळ्यात लांब समुद्र किनारा जो आहे तो लाभलेला आहे. कॅनडातील सर्वात महत्त्वाचं शहर आहे टोरंटो. चौथा क्वेश्चन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्तीचा पूर्व इशारा देण्यासाठी कोणत्या ॲपचा प्रचार केला आहे? तर बघा मित्रांनो, मन की बात म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आपल्याला एक कार्यक्रम बघायला मिळतो. त्यामध्ये त्यांनी सचेत ॲप जे आहे तर त्याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे.
आणि सचेत ॲप सगळ्यांनी इन्स्टॉल करा असं त्यांनी आपल्याला सांगितलं. हे ॲप काय करतं, नागरिकांना पूर, चक्रीवादळ, भूकंप यासारख्या ज्या काही नैसर्गिक आपत्ती आहे तर त्याबाबत आधीच आपल्याला मेसेज जो आहे तो येऊन जातो या सचेत ॲपवर. त्यामुळे आपण प्रत्येकाने हे ॲप जे आहे ते इन्स्टॉल करून ठेवलं पाहिजे, म्हणजे आपल्याला एक चेतावणी मिळून जाते. आणि खास करून जे लोक जे आहे ते समुद्र किनाऱ्याच्या भागामध्ये राहतात तर त्यांनी हे ॲप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करून ठेवायलाच पाहिजे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. बघा, आपत्ती व्यवस्थापनामध्ये इथं मदत होणार आहे या ॲपमुळं. पुढे जाऊया, 5वा क्वेश्चन. मे 2025 मध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला भेट देणारे पहिले भारतीय कोण आहे? तर बघा मित्रांनो, मे 2025 मध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला भेट देणारे पहिले भारतीय आहे शुभांशु शुक्ला. तर बघा मित्रांनो, शुभांशु शुक्ला जे आहे ते आता 40 वर्षानंतर कोणी एक भारतीय जे आहे मित्रांनो तर ते आता इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला काय देणार आहे, तर भेट देणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भारतीय हवाई दलाचे कॅप्टन आहे शुभांशु शुक्ला. ठीक आहे, एक्झिम मिशन 4 जे आहे तर त्या अंतर्गत ते अंतराळात जाणार आहे. एक्झिम स्पेस नावाची एक स्पेस ऑर्गनायझेशन आहे, त्याचबरोबर स्पेस एक्स नावाची एक स्पेस ऑर्गनायझेशन आहे एलॉन मस्क यांची, आणि नासा ही तुम्हाला माहितच असेल अमेरिकेची सरकारी स्पेस ऑर्गनायझेशन आहे. या तिन्ही स्पेस ऑर्गनायझेशन अमेरिकेमधीलच आहे, पण स्पेस एक्स आणि एक्झिम खाजगी आहे दोन्ही, आणि नासा जी आहे ती सरकारी. या तिन्ही ऑर्गनायझेशन मिळून एक एक्झिम नावाचं मिशन जे ते राबवत आहे. या मिशनच्या माध्यमातून त्यांचा अंतिम ध्येय चंद्रावर जाणं आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितले 3 संस्थांच्या माध्यमातून हे मिशन राबवण्यात येत आहे. त्यासाठी पहिले जर बघितलं तर जे काही अंतराळवीर आहे त्यांना स्पेस स्टेशनवर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाठवलं जाणार आहे, जे स्पेस एक्सचं फाल्कन 9 रॉकेट आहे. ठीक आहे, आणि जे काही क्रू ड्रॅगन स्पेस क्राफ्ट आहे त्याचा वापर करून हे मिशन प्रक्षेपित केलं जाणार आहे फ्लोरिडा या ठिकाणावरून. आणि आपले जे काही भारतीय वंशाचे शुभांशु शुक्ला जे आहे ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला भेट देणार आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर शुभांशु शुक्ला ही आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला भेट देणार आहे आणि 40 वर्षानंतर अंतराळात प्रवास करणारे ते पहिले भारतीय असणार आहे. ठीक आहे, तर बघा, अंतराळात प्रवास करणारे 40 वर्षानंतरचे भारतीय आहे. ठीक आहे, आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला भेट देणारे पहिले भारतीय. ठीक आहे, तर मी तुम्हाला 40 वर्षानंतर असं सांगितलं होतं नाही, ISS ला भेट देणारे पहिले भारतीय असणारे आणि अंतराळात जाणारे 40 वर्षानंतरचे भारतीय कोण असणारे इथं, तर शुभांशु शुक्ला. त्यामुळं इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर आता एक पहिल्यांदा भारतीय व्यक्ती जाणारी खूप महत्वाची बाब आहे. या मिशन मध्ये कोण आहे, तर अमेरिकेचे कमांडर पेगी व्हिटसन, भारताचे मिशन पायलट शुभांशु शुक्ला, पोलंडचे मिशन स्पेशलिस्ट स्लोवाज उझनान्स्की, त्यानंतर हंगेरीचे मिशन स्पेशलिस्ट टिबोर कापू यांचा समावेश यामध्ये असणार आहे. हा क्रू असणार आहे. त्यानंतर आता आपण एक्झिम स्पेस बाबत जाणून घेतलं, त्याविषयीच नवीन एक करंट अफेअर्सशी रिलेटेड क्वेश्चन आहे. अमेरिकन अंतराळ कंपनी एक्झिम स्पेसने नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर एक्झिम स्पेसने नवीन जे CEO निवडलेले आहे ते भारतीय वंशाचे व्यक्ती तेजपाल भाटिया यांची निवड केलेली आहे. तर तेजपाल भाटिया आता हे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहे ते एक्झिम स्पेस या कंपनीमध्ये बनलेले आहे. त्यांनी काम गफारीन यांची जागा जी आहे तर ते घेतलेली आहे. लक्षात ठेवायचे, एक्झिम स्पेसची स्थापना 2016 मध्ये झालेली, ह्युस्टन टेक्सास मध्ये मुख्यालय आहे. तेजपाल भाटिया नवीन CEO बनलेले आहे. आता महत्वाच्या कंपन्यांचे CEO बघून घेऊया. युट्यूबचे CEO आहे नील मोहन. ठीक आहे, ओपन AI म्हणजे ज्यांचं ChatGPT त्यांचे CEO आहे सॅम आल्टमन. गुगलचे CEO आहे सुंदर पिचाई. अमेझॉनचे CEO आहे एंडी जेसी. मायक्रोसॉफ्टचे CEO आहे सत्य नडेला. ट्विटरचे नवीन CEO आहे लिंडा याकारिनो म्हणजे जे एक्स आहे त्याचे CEO. ॲपलचे CEO आहे टिम कुक. इंस्टाग्रामचे CEO आहे ॲडम मोसेरी. पेप्सिकोचे CEO आहे जागृत कोटेचे. त्यानंतर टेस्ला मोटरचे CEO आहे एलॉन मस्क. ठीक आहे, कोण आहे? एलॉन मस्क. त्यानंतर जर बघितलं तर ॲडोबेचे CEO आहे शंतनू नारायणन आणि मेटाचे CEO आहे मार्क झुकरबर्ग. मग आता इथं जे गोल मी केलेलं आहे हे भारतीय CEO आहे, म्हणजे ज्या टॉपच्या कंपनी त्यामध्ये बघू शकता किती भारतीय वंशाचे CEO तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे, यानंतर मे 2025 मध्ये कोणत्या देशाने जारी केलेल्या विशेष 301 याला असं म्हटलं जातं अहवालात भारताला पूर्वीप्रमाणे प्रायोरिटी वॉच लिस्ट मध्ये कायम ठेवण्यात आलेला आहे? तर बघा मित्रांनो, अमेरिका एक 301 प्रायोरिटी वॉच लिस्ट जी आहे ती बनवतं.
आता ही काय आहे तर समजून घ्या की अमेरिकेला जर असं वाटत असेल की काही देशातील बिझनेसमुळं आपल्या देशातील कंपन्यांना प्रॉब्लेम येतो, त्यामुळं अमेरिका काय करतो तर त्या देशातील कंपन्यांना या लिस्टमध्ये ठेवतो. मग यामध्ये भारत पण आहे, चायना पण आहे, रशिया पण आहे, इंडोनेशिया पण आहे. तर अशा देशांच्या कंपन्या आपल्याला इथं बघायला मिळतात. अमेरिकेची ही लिस्ट आहे बघा, प्रायोरिटी वॉच लिस्ट लक्षात ठेवायची आहे. तर मे 2025 मध्ये अमेरिकेने जारी केलेला 301 जो अहवाल आहे तर त्यामध्ये भारताला पूर्वीप्रमाणे म्हणजे भारत अगदी 4-5 वर्षापासून या लिस्टमध्ये प्रायोरिटी वॉच लिस्टमध्ये कायम ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर अमेरिकेला असं वाटतं की जे काही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे, बौद्धिक संपदाचे जे काही अधिकार आहे, तर आपल्या कंपन्या काय करतात तर त्याचा गैरवापर करतात किंवा अमेरिकन कंपन्यांचे जे काही बौद्धिक संपदाचे जे काही अधिकार आहे तर त्याचं उल्लंघन करतात. म्हणून त्यांना ज्या कंपन्या त्यांच्या देशाच्या दृष्टीने घातक वाटतात त्या देशांना, त्या कंपन्यांना या 301 लिस्टमध्ये टाकलं जातं आणि एकूणच त्या देशाला 301 लिस्टमध्ये टाकलं गेलेलं आहे असं समजलं जातं. जसं की आपली स्नॅपडील कंपनी ती 301 मध्ये ऍड करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर भारताशिवाय चायना, इंडोनेशिया, रशिया, अर्जेंटिना, व्हेनेझुएला हे देश आपल्याला बघायला मिळतात या लिस्टमध्ये. यानंतर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची अलीकडे 155वी जयंती साजरी करण्यात आली. तर त्यांचा जन्म कधी झाला होता, ठीक आहे, त्यांची जयंती कधी साजरी करण्यात आली तर त्यांची जयंती बघा मित्रांनो 30 एप्रिल रोजी सेलिब्रेट करण्यात आली. तर आपण जर बघितलं 30 एप्रिल 1870 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. आणि भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून का ओळखलं जातं कारण त्यांनी 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र नावाचा चित्रपट जो आहे, राजा हरिश्चंद्र नावाचा चित्रपट जो आहे तो बनवला होता. ठीक आहे. आणि हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिला चित्रपट आहे. ठीक आहे. म्हणून दादासाहेब फाळके यांच्या नावाने एक पुरस्कार सुद्धा दिला जातो, चित्रपट सृष्टीतील सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार. ठीक आहे. तर यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील जनक म्हणून ओळखलं जातं. 30 एप्रिलला यांची जयंती असते आणि 16 फेब्रुवारी 1944 मध्ये यांचा मृत्यू झाला होता. म्हणून 16 फेब्रुवारीला यांची पुण्यतिथी आपल्याला बघायला मिळते. यानंतर भारतीय महिलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये सक्षम करण्यासाठी AI किरण उपक्रम कुणी सुरू केलेला आहे तर बघा मित्रांनो, मेटा नावाची कंपनी आहे जे फेसबुकची जी काही करता धरता फेसबुक इंस्टाग्रामची जी काही कंपनी आहे तिला आपण मेटा म्हणतो. मग या मेटाच्या एक माजी आपण म्हणूया इंडियाच्या चीफ होत्या, म्हणजे मेटा कंपनीच्या भारतासाठीच्या जे काही चीफ होत्या माजी. ठीक आहे. तर त्यांनी एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे AI किरण. ठीक आहे. या नावाने आपण जर बघितलं तर हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. कुणी केला तर कीर्तिका रेड्डी यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. या मेटाच्या माजी भारतीय प्रमुख होत्या. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. 10वा क्वेश्चन, देशातील पहिले प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड कोणत्या महानगरपालिकेने जारी केलेले आहे. तर ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड म्हणजे काय असतं मित्रांनो, तर बॉन्ड काय असतं तर बॉन्ड सिंपल लक्षात घ्या, गव्हर्नमेंट बॉन्ड जे असतात ते काय असतात, हे म्युनिसिपल बॉन्ड म्हणजे महानगरपालिकेचा बॉन्ड आहे. ठीक आहे. तर याचा अर्थ काय तर महानगरपालिका काय म्हणते, आज तुम्ही आम्हाला 100 रुपये द्या, म्हणजे हा बॉन्ड तुम्ही 100 रुपयाला विकत घ्या, आज नंतर 5 वर्षानंतर मी हा बॉन्ड जो आहे तो परत विकत घेईल, समजून घ्या 120 रुपयाला. म्हणजे आज जर तुम्ही 100 रुपयाला बॉन्ड विकत घेतला तर 5 वर्षानंतर तुम्हाला 100 रुपये मिळतील किंवा 150 रुपये आम्ही देऊ किंवा 200 रुपये आम्ही देऊ. ठीक आहे. असं जाहीर केलं जातं. ठीक आहे. कुणामार्फत, सरकारमार्फत. मग आता महानगरपालिकेमार्फत जाहीर केलं असणार आहे. मग आता यामधून महानगरपालिकेला जो काही पैसा मिळणार आहे तर यांनी 150 कोटी रुपयाचे बॉन्ड जे आहे ते जारी केलेले आहे. मग यांना 150 कोटी रुपये लोकांकडून मिळतील. पुढे जाऊन महानगरपालिका त्यांना 170-200 कोटी रिटर्न्स मध्ये देऊन टाकतील. ठीक आहे. पण आता हे जे 150 कोटी मिळणार आहे, ठीक आहे, तर त्याचा वापर जे आहे मित्रांनो गाझियाबाद नगर निगम जे आहे उत्तर प्रदेशमध्ये, तर ते पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी करणार आहे. मग आता ते पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी टर्शरी सीवेज ट्रीटमेंट प्लांट जे आहे तर ते विकसित करणार आहे. यामध्ये मायक्रो फिल्ट्रेशन, अल्ट्रा फिल्ट्रेशन, नॅनो फिल्ट्रेशन आणि रिव्हर्स ऑस्मोसिस नावाच्या प्रक्रियेने औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरलेलं पाणी परत इथं काय केलं जाणार आहे, फिल्टर करून परत औद्योगिक क्षेत्राला दिले जाणार आहे. तर अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो गाझियाबाद महानगरपालिकेने घेतलेला आहे. पुढचा क्वेश्चन, मे 2025 मध्ये बिहारमध्ये आपण जर बघितलं निवडणुका होणार आहे. ठीक आहे.
ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये बिहारमध्ये निवडणूक होणार आहे, म्हणून मे 2025 मध्ये बिहारचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बिहारमध्ये पूर्ण निवडणुका मॉनिटर करण्यासाठी, व्यवस्थित बघण्यासाठी बिहारमध्ये मेन निवडणूक आयुक्त म्हणून अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मुख्य निवडणूक अधिकारी जो आहे बिहारमध्ये ते विनोद कुमार गुंजियाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर आपण जर बघितलं 30 एप्रिल 2025 ला ही नियुक्ती करण्यात आली होती. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बिहारची स्थापना 22 मार्च 1912 ला झालेली आहे. पटना राजधानी आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री आहे. आरिफ मोहम्मद खान राज्यपाल आहे. 3 राज्य आहे बिहारचे शेजारी, पश्चिम बंगाल, झारखंड आणि उत्तर प्रदेश. एक देश पण आहे नेपाळ. पटना उच्च न्यायालय हे बिहारचं उच्च न्यायालय आहे. अमृतलाल मीना हे मुख्य सचिव आहे. लोकसभेचे 40 जागा बिहारमध्ये आहेत, तर राज्यसभेचे 16, विधानसभेचे 243 जागा आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशनची रूपरेषा तयार करण्यासाठी भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली आंतर मंत्रालयीय समिती स्थापन केली आहे. तर बघा, नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन साठी BVR सुब्रमण्यम जे नीती आयोगाचे कोण आहे, नीती आयोगाचे हे CEO आहे, यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे, जे काही आपलं उत्पादन क्षेत्र आहे तर त्याचे जर आपण GDP मधील वाटा जर बघितला 16-17% त्याला अजून वाढवण्यासाठी नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन सुरू करण्यात आलेलं आहे. ते कसं असावं, ठीक आहे, त्या अंतर्गत काय केलं जावं, ठीक आहे, प्लॅनिंग कशी केली जावी, यासाठी BVR सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आता इथे लेक्चर समाप्त होतो. आपल्या टेस्ट क्वेश्चन जे आहे, ठीक आहे, तर ते सांगतो मी तुम्हाला, त्याचे उत्तर सगळ्यांना द्यायचे आहे. त्याचबरोबर त्याच्या पहिले गट क पूर्व परीक्षेसाठी आपण विजेता बॅच सुरू केलेली, रिव्हिजन बॅच, फक्त 499 फी आहे, हे तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच, कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष्य बॅच, कंबाईन गट ब आणि गट क परीक्षेसाठी फाउंडेशन बॅच 2.0, कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच सुरू केलेली आहे. आता 2 टेस्ट क्वेश्चन. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये जाणार पहिली भारतीय कोण आहे, साला सांगायचंय. आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे नवीन प्रमुख कोण बनले आहे. त्याचबरोबर या नोट्स तुम्हाला बॅचेस मध्ये मिळून जातील, रिव्हिजन बॅच मध्ये फक्त नसतील. ठीक आहे. त्याचबरोबर टेस्ट सिरीज सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, टेलिग्राम चॅनल, इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करायचं आहे. चला मित्रांनो, लेक्चर आवडला असेल लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.